आधी भाजपने विरोधकांना गाफील ठेवलं, मग बोलणी सुरू आहे असं सांगून गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीने शेवटपर्यंत थांगपत्ता लागू दिला नाही आणि आटपाडीमध्ये राष्ट्रवादीने स्वाभिमानी आघाडीसोबत युती केली। भाजप आणि शिवसेनेला त्यांनी धक्का दिला, पण राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा डाव हा शेवटच्या टप्प्यात फसला। नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे एबी फॉर्मच वेळेत पोहोचले नाही। त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, तर राष्ट्रवादीने ओबीसी सोडून मराठा उमेदवार सौरभ पाटील यांचा कुणबीमधून अर्ज दाखल केला। त्यामुळे नगर अध्यक्षपद राष्ट्रवादीपासून 4 हात लांब राहण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडलंय, पडळकरांना कसा धक्का बसलाय, राष्ट्रवादीचा डाव शेवटच्या टप्प्यात का हुकला? आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक ही डावपेच, शह आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी यांनी पहिल्याच टप्प्यात गाजली। सुरुवातीला अमरसिंह देशमुख यांनी भाजप अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरनं विरोधकांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला। त्यावर उलटसुलट चर्चा झाली, पण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने त्यांच्यात तोडगा निघाला। नंतर आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी एकत्र येत नगरसेवक पदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करून शिवसेना आणि राष्ट्रवादीला धक्का दिला।